बातमी धाराशिवमधून. रेशन दुकानातील रॉकेलकडे ग्राहकांनी पाठ फिरवले. धाराशिवमध्ये रॉकेल खरेदीला कुठलाही प्रतिसाद नाही. ग्राहकांना अक्षरशः फोन करून रॉकेल खरेदीसाठी बोलावण्याची वेळ आली. धाराशिव शहरातील दुकानदाराने तब्बल 8 दिवसात केवळ 400 लिटर इतकंच रॉकेल विकलंय. दुकानदाराकडे रॉकेलचा कोटा आता शिल्लक राहण्याची परिस्थिती आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी. युद्धजन्य परिस्थितीनंतर गॅस सिलेंडरचा तुटवडा झाला आणि त्यानंतर राज्य सरकारनं गोरगरिबांना, अंत्योदयाच्या आणि कुटुंब प्राधान्य कुटुंबांना आता रॉकेल देणं वितरण चालू केलं. रॉकेलचं धाराशिव जिल्ह्यात पहिला लॉट 20 ते 20,000 लिटरचा आलाय आणि त्यानंतर आता प्रत्यक्ष रॉकेल वाटपाला सुरुवात झाली. आता मी एका राशन दुकानात आहे, मात्र इथं परिस्थिती वेगळी आहे की इथं रॉकेल घेण्यासाठी लोक येताना दिसत नाहीत. आता इथं अक्षरशः या दुकानदाराला त्या ग्राहकाची वाट बघावी लागत आहेत आणि त्या दुकानदाराकडून त्या ग्राहकांना फोन जात आहेत. हो, मी लोकांना प्रत्यक्ष जे लाभधारक आहेत यांना त्यांची फोनची लिस्ट घेऊन प्रत्येकी फोन करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे आणि मग फोन केल्यानंतर तेवढेच लोक येऊ लागलेले आहेत. एक साधारणतः 4,200च्या आसपास टोटल शहराला रॉकेल आलेला आहे. लोकांचा रिस्पॉन्स थोडा धीमा आहे, दमानं चालू आहे त्यांचं म्हणजे येणं. तर एकेकाळी चिमणीवर रॉकेलसाठी लोकांचा संघर्ष असायचा, मात्र आता उपलब्ध रॉकेल घेण्यासाठी सुद्धा आता लोक या दुकानाकडे फिरकताना दिसत नाहीत. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.